नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। माझं नाव आहे अरविंद गुट्टे। आजचा आपला चॅप्टर आहे डीसी जनरेटर भाग 1। तर यामध्ये आपल्याला डीसी जनरेटर बद्दल माहिती शिकायची आहे। पहिला प्रश्न आहे, कॉम्प्युटेटर सेगमेंटमध्ये कोणते इन्सुलेटिंग मटेरियल वापरतात? ऑप्शन ए मायका, ऑप्शन बी वार्निश, ऑप्शन सी मेलिश पेपर, ऑप्शन डी एस्बेस्टॉस। तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए मायका। तर बघूया आपण आता पुढील प्रश्न क्रमांक 2। छोट्या क्षमतेच्या डीसी मशीनचा योग कोणत्या मटेरियल पासून बनवतात? ऑप्शन ए ॲल्युमिनियम, ऑप्शन बी ब्रास, ऑप्शन सी कास्ट आयर्न, ऑप्शन डी फॅब्रिकेटेड शीट। तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी फॅब्रिकेटेड शीट। तर पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3। आर्मेचरचा कोअर लॅमिनेटेड करण्याचा उद्देश डॅश कमी करणे होय। ऑप्शन ए वजन, ऑप्शन बी एडी करंट लॉस, ऑप्शन सी कास्ट हिस्टेरेसिस लॉस। याचं प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी एडी करंट लॉस। तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 4। आर्मेचरचा कॉम्प्युटेटर सेगमेंट बनवण्यासाठी कोणती मटेरियल वापरतात? ऑप्शन ए पितळ, ऑप्शन बी एनामेल्टेड कॉपर, ऑप्शन सी ॲल्युमिनियम, ऑप्शन सी हार्ड ड्रॉन कॉपर। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी हार्ड कॉर्नर कॉपर। तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 5। डीसी शंट जनरेटरच्या टर्मिनल व्होल्टेज शोधण्यासाठी कोणते सूत्र वापरतात? ऑप्शन ए व्ही बरोबर ई प्लस आय ए कंसात आर ए प्लस आर एफ, ऑप्शन बी व्ही बरोबर ई मायनस आय 1 ऑब्लिक आर 1, ऑप्शन सी व्ही बरोबर ई मायनस आय ए आर ए, ऑप्शन डी व्ही बरोबर ई प्लस आय ए आर ए। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। पुढील प्रश्न आहे, मशीनसाठी लॅप वाइंडिंग केले जाते। ऑप्शन ए जास्त करंट आणि जास्त व्होल्टेज, ऑप्शन बी जास्त करंट कमी व्होल्टेज, ऑप्शन सी कमी व्होल्टेज कमी करंट, ऑप्शन डी जास्त व्होल्टेज कमी करंट। याचं उत्तर आहे ऑप्शन बी जास्त करंट कमी व्होल्टेज। तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न क्रमांक 7। 6 पोल लॅप वाइंडिंग आर्मेचर करंट वाहण्याचे समांतर मार्ग डॅश असतात। ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 8। याचे उत्तर आहे ऑप्शन सी 6। तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 8। 4 पोल वेव्ह ग्राउंड वाउंड आर्मेचरचे करंट वाहण्याचे समांतर मार्ग डॅश असतात। ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 8। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। पुढील प्रश्न आहे, कम्युटेटरवर ब्रश कॉन्टॅक्ट कमी होण्याचे एक कारण कोणते आहे? ऑप्शन ए कम्युटेटर राइजवर शॉर्ट सर्किट, ऑप्शन बी उच्च ब्रश टेन्शन, ऑप्शन सी कमी ब्रश टेन्शन, ऑप्शन डी कम्युटेटर राइजवर ओपन सर्किट। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कमी ब्रश टेन्शन। पुढील प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 10। डीसी जनरेटर थांबविण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती? ऑप्शन ए लोड बरोबर जोडलेला स्विच ओपन करणे, ऑप्शन बी फील्ड सर्किट स्विच ओपन करणे, ऑप्शन सी आर्मेचर टर्मिनल कनेक्शन खोलणे, ऑप्शन डी प्राइम मूव्हरचा स्विच ऑन करणे। उत्तर आहे ऑप्शन डी प्राइम मूव्हरचा स्विच ऑफ करणे। पुढील प्रश्न आहे, ब्रशेस नेहमी डॅशवर बसवले जातात। ऑप्शन ए MNA च्या काटकोनात, ऑप्शन बी मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सेस, ऑप्शन सी GN च्या काटकोनात, ऑप्शन डी जॉमेट्रिक न्यूट्रल ॲक्सिस। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस। पुढील प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 12। डीसी शंट जनरेटरच्या आर्मेचरमधून वाहणारा करंट शोधण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते? ए आय ए बरोबर व्ही मायनस ई
भागिले RA. ऑप्शन बी IA बरोबर E भागिले RA. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. पुढील प्रश्न बघूया. ADC शंट जनरेटर delivers 18 ampere to a load at 230 V terminal voltage. The shunt field resistance is 230 ohm. The armature current will be. ऑप्शन ए तर आहे ऑप्शन ए. पुढील प्रश्न. बॅटरी चार्जिंगच्या कामासाठी कोणत्या प्रकारचा डीसी जनरेटर वापरतात? ऑप्शन ए लॉंग शॉर्ट जनरेटर, ऑप्शन बी सिरीज जनरेटर, ऑप्शन डी शंट जनरेटर, ऑप्शन डी शॉर्ट कंपाऊंड जनरेटर. याचं उत्तर आहे ऑप्शन सी शंट जनरेटर. तर पुढील प्रश्न आहे. वेल्डिंग जनरेटर सेटसाठी कोणत्या प्रकारचा डीसी जनरेटर वापरतात? ऑप्शन ए कम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन बी डिफरेन्शियल कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन सी सिरीज जनरेटर, ऑप्शन डी शंट जनरेटर. याचं उत्तर आहे ऑप्शन डी शंट जनरेटर. तर बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक. बार्कलेज कम्युटेशन मिळवण्यासाठी आपण वापरतो. ऑप्शन ए कॉम्पिटिशन वाइंडिंग, ऑप्शन बी इंटरपोल, ऑप्शन सी कॉपर प्रेसेस, ऑप्शन डी वरील सर्व पद्धती. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी इंटरपोल्स. तर पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 17. एक शंट जनरेटर 1500 RPM ने फिरत असताना 250 व्होल्टेज निर्माण करतो. जर स्पीड 1200 RPM इतकी कमी झाल्यास निर्माण होणारा EPM डॅश होईल. ऑप्शन ए 200 बी, ऑप्शन बी 312.5 बी, ऑप्शन सी 180 बी, ऑप्शन डी 150 बी. उत्तर आहे ऑप्शन ए 200 बी. तर बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. डीसी मशीन फिरत असताना कार्बन ब्रशेस घेऊन छोटी झाली आहे, तर किती उंचीवर तुम्ही ब्रशेस बदलणार? ऑप्शन ए मूळ उंचीच्या 1/2 उंचीवर, ऑप्शन बी मूळ उंचीच्या 1/3 उंचीवर, ऑप्शन सी मूळ उंचीच्या 3/4 उंचीवर, ऑप्शन डी आहे मूळ उंचीच्या 2/3 उंचीवर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मूळ उंचीच्या 2/3 उंचीवर. तर बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 19 जो आहे आपल्यासाठी. डीसी जनरेटरची सर्वसाधारण कार्यक्षमता डॅशच्या दरम्यान असते. ऑप्शन ए 60 ते 80%, ऑप्शन बी 75 ते 85%, ऑप्शन सी 80 ते 90%, ऑप्शन डी 85 ते 95%. या प्रश्नाचे उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 20. इंटरपोल्स साधारणपणे डॅशमध्ये जोडतात. ऑप्शन ए फील्ड वाइंडिंगच्या पॅरललमध्ये, ऑप्शन बी आर्मेचर सिरीजमध्ये, ऑप्शन सी लोडच्या पॅरललमध्ये, ऑप्शन डी लोडच्या सिरीजमध्ये. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आर्मेचरच्या सिरीजमध्ये. भारतीय मानक सेमीटल आणि डीसी जनरेटरच्या टर्मिनलची मार्किंग डॅश केली जाते. ऑप्शन ए A1 A2, F1 F2, ऑप्शन सी SS1 SS2, D1 D2, ऑप्शन डी D1 D2, A1 A2. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए A1 A2 D1 D2. प्रश्न क्रमांक 22. सर्वसाधारणपणे डीसी मशीनच्या आर्मेचरचा रेझिस्टन्स डॅशच्या दरम्यान असतो. 1000 ओहम, 100 ओहम, 10 ओहम, 1 ओहम. ऑप्शन डी 1 ओहम. पुढील प्रश्न. एलेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये अंगठा डॅश दाखवतो. ऑप्शन ए कंडक्टर फिरण्याची दिशा, ऑप्शन बी फ्लक्सची दिशा, ऑप्शन उत्तर आहे ऑप्शन बी फ्लक्सची दिशा. पुढील प्रश्न. आर्मेचरमधील कोअर लॅमिनेटेड करण्याचा उद्देश म्हणजे ऑप्शन ए निर्माण होणारा EFM वाढवणे, ऑप्शन बी एडी करंट लॉस कमी करणे, ऑप्शन बी कॉपर लॉस कमी करणे. पुढील प्रश्न आहे. सेपरेटली एक्सायटेड जनरेटरमधील लोड कॅरेक्टरिस्टिक्सचा उल्लेख डॅशमध्ये असतो. ऑप्शन ए आर्मेचर करंट आणि इत्यादी, ऑप्शन ए आर्मेचर करंट आणि टर्मिनल व्होल्टेज, ऑप्शन ई लोड आणि टर्मिनल व्होल्टेज, ऑप्शन डी फील्ड करंट आणि टर्मिनल व्होल्टेज. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लोड करंट आणि टर्मिनल व्होल्टेज. तर बघूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 26.
वेल्डिंग जनरेटर सेटसाठी कोणत्या प्रकारचा जनरेटर वापरतात? ऑप्शन ए DC सिरीज जनरेटर, ऑप्शन बी DC शंट जनरेटर, ऑप्शन सी DC फॅक्टरी कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन डी DC कम्युलेशन कंपाऊंड जनरेटर. या प्रश्नाचे उत्तर आहे DC शंट जनरेटर. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 27. फुल लोड करंटला नो लोड व्होल्टेजपेक्षा इतक्या व्होल्टेज ड्रॉपला जनरेटर्स डिझाईन केले असतात. ऑप्शन ए 5 ते 8%, ऑप्शन बी 4 ते 7%, ऑप्शन सी 3 ते 6%, ऑप्शन डी 2 ते 5%. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 5 ते 8%. DC शंट जनरेटर व्होल्टेज निर्माण करीत आहे याचे कारण म्हणजे ऑप्शन ए फील्ड वाइंडिंग ओपन, ऑप्शन बी फील्ड पोलमध्ये शिल्लक चुंबकत्व असेल, ऑप्शन सी जनरेटर्स त्याच्या रेटेड स्पीडला फिरत असेल, ऑप्शन डी जनरेटर त्याच्या योग्य दिशेला फिरत असेल. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए फील्ड वाइंडिंग ओपन. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 29 जो आपल्यासाठी आहे. कोणत्या नियमाने जनरेटरमध्ये निर्माण होणाऱ्या EMF ची दिशा शोधली जाते? ऑप्शन ए फॅरेडच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पहिला नियम, ऑप्शन बी फॅरेडच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा दुसरा नियम, ऑप्शन सी फेलेचा नियम, ऑप्शन डी फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम, ऑप्शन डी फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. उत्तर आहे पुढील प्रश्न आहे फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम शोधा. ऑप्शन ए फ्लेमिंगची दिशा, ऑप्शन बी जनरेटर फिरण्याची दिशा, ऑप्शन सी मोटारमधील करंटची दिशा, ऑप्शन डी निर्माण होणाऱ्या EMF ची दिशा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 31. DC जनरेटरमध्ये निर्माण होणाऱ्या EMF शोधण्यासाठी सूत्र. ऑप्शन ए E बरोबर ZNP भागिले 60A, ऑप्शन बी E बरोबर ZNP भागिले 60 प्लस A, ऑप्शन सी E बरोबर ZNP भागिले 60 मायनस A, ऑप्शन डी E ZNP गुणिले 60 भागिले A. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 32. एक 6 पोलच्या DC जनरेटरचा आर्मेचर वाउंड केला आहे. जर आर्मेचर पुन्हा लॅप वाउंड केला तर निर्माण होणारा EMF ऑप्शन ए 6 पटीने वाढेल, ऑप्शन बी 6 पटीने कमी होईल, ऑप्शन सी 3 पटीने वाढेल, ऑप्शन डी 3 पटीने कमी होईल. ऑप्शन डी उत्तर. DC जनरेटरच्या कम्युटेटेड सिगमेंट डॅश इन्सुलेटिंग मटेरियल वापरतात. ऑप्शन ए पेपर, ऑप्शन बी वूड, ऑप्शन सी फायबर, ऑप्शन डी मायका. उत्तर आहे डी मायका. पुढील प्रश्न. DC जनरेटरमध्ये साठी इंटरपोल वापरतात. ऑप्शन ए जनरेटरमध्ये EMF वाढवण्यासाठी, ऑप्शन बी काउंटर विरुद्ध EMF वाढवण्यासाठी, ऑप्शन सी मुख्य फील्ड पोल्स फ्लक्सची ताकद कमी करण्यासाठी, ऑप्शन डी कम्युटेटर सिगमेंटचे स्पार्किंग कमी करण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कम्प्युटेटर सिगमेंटमध्ये स्पार्किंग कमी करण्यासाठी. DC जनरेटरमध्ये ब्रश स्पार्किंग होण्याचे कारण काय? ऑप्शन ए ओव्हर कम्युटेशनमुळे, ऑप्शन बी अंडर कम्युटेशनमुळे, ऑप्शन सी दोन्ही AB, ऑप्शन डी दोन्हीपैकी एक नाही, ऑप्शन सी दोन्ही पण. पुढील प्रश्न आहे DC जनरेटरमध्ये जर फील्ड सर्किट रेजिस्टन्स हा फील्ड क्रिएटेड रेजिस्टन्सपेक्षा जास्त झाला तर ऑप्शन ए जनरेटर जास्तीत जास्त व्होल्टेज निर्माण करेल, ऑप्शन बी जनरेटर जास्तीत जास्त करंट निर्माण करेल, ऑप्शन सी जनरेट विल नॉट ब्लू अप व्होल्टेज, ऑप्शन डी फील्ड कॉइल्स जळून जाईल. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. पुढील प्रश्न बघूया. DC जनरेटरमध्ये ब्रश टेन्शन हे जनरेटरच्या कामगिरीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. जास्त ब्रश टेन्शन झाल्यास ऑप्शन ए मशीनचे स्पीड कमी होईल, ऑप्शन बी आउटपुट व्होल्टेज कमी होईल, ऑप्शन सी आउटपुट व्होल्टेज वाढेल, ऑप्शन डी कम्युटेटर खूप गरम होईल आणि त्याचा पृष्ठभाग झिजेल. उत्तर आहे ऑप्शन डी कम्युटेटर खूप गरम होईल आणि त्याचा पृष्ठभाग झिजेल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. DC जनरेटरच्या ब्रश फ्लेक्झिबल कॉपर पिंक टेल वायर बसवण्याचा उद्देश. ऑप्शन ए कम्युटेटर करंट गोळा करणे, ऑप्शन बी आर्मेचर कंडक्टरवरील करंट गोळा करणे सुलभ व्हावे, ऑप्शन सी ब्रशमधून व्होल्टेजकडे करंट देणे आहे, ऑप्शन सी. पुढील प्रश्न.
डीसी जनरेटरच्या आर्मेचरच्या सिरीजमध्ये कॉम्प्युटिंग वाइंडिंग जोडण्यामुळे कोणत्या दोषापासून संरक्षण मिळेल? ऑप्शन ए खराब कम्युटेशन, ऑप्शन बी चुंबकीय वाकडेपणा परिणाम, ऑप्शन सी चुंबकीय क्षेत्र कमजोर होण्याचा परिणाम, ऑप्शन डी आर्मेचर रेजिस्टन्स कमी होण्याचा परिणाम, ऑप्शन सी। पुढील प्रश्न, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड नुसार सिरीज फील्ड वाइंडिंग जनरेटरचे मार्किंग काय? ऑप्शन ए B1 B2, ऑप्शन बी E1 E2, ऑप्शन सी D1 D2, ऑप्शन डी F1 F2। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी D1 D2। पुढील प्रश्न, इज वाइंडिंग केलेल्या डीसी जनरेटरमध्ये आर्मेचरमधून कार वाहण्याचे किती समांतर मार्ग असतील? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 8। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 2। पुढील प्रश्न, 10 पोलच्या डीसी जनरेटरमध्ये 960 आर्मेचर कंडक्टर आहेत आणि फ्लक्सच्या प्रति पोल 20 मिली वेव्हर्स असून आर्मेचर 600 RPM ने फिरत असेल तर आर्मेचर फ्लेक्झिबल वेव्ह वाइंडिंग केलेले असताना निर्माण होणारा EMF शोधा। ऑप्शन ए 960 व्होल्टेज, ऑप्शन बी 720 व्होल्टेज, ऑप्शन सी 640 व्होल्टेज, ऑप्शन डी 360 व्होल्टेज। उत्तर आहे 960 व्होल्टेज। कोणत्या प्रकारच्या डीसी जनरेटरला स्थिर व्होल्टेजचा जनरेटर असे म्हणतात? ऑप्शन ए डीसी सिरीज जनरेटर, ऑप्शन बी डीसी शंट जनरेटर, ऑप्शन सी डीसी लॉन्ग शंट कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन डी डीसी शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर। उत्तर आहे ऑप्शन बी डीसी शंट जनरेटर। पुढील प्रश्न, कनेक्शन बदलून डिफरेन्शियल कंपाऊंड डीसी जनरेटरचे रूपांतर ओव्हर कंपाऊंड जनरेटरमध्ये करता येईल। ऑप्शन ए सिरीज आणि शंट फील्ड, ऑप्शन बी सिरीज आणि आर्मेचर फील्ड, ऑप्शन सी आर्मेचर, ऑप्शन डी सिरीज फील्ड। उत्तर आहे ऑप्शन डी इलेक्ट्रोप्लेटिंगच्या कामासाठी कोणत्या प्रकारचा डीसी कंपाऊंड जनरेटर योग्य असतो? ऑप्शन ए कम्युलेटिव्ह ओव्हर कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन बी कम्युलेटिव्ह फ्लॅट कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन सी कम्युलेटिव्ह अंडर कंपाऊंड जनरेटर। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए कम्युलेटिव्ह ओव्हर कंपाऊंड जनरेटर। पुढील प्रश्न, डीसी जनरेटरमध्ये निर्माण होणारा EFM व EFM असतं। ऑप्शन ए स्थिर, ऑप्शन बी डायग्नोस्टिक, ऑप्शन सी मॅग्नेटिकल, ऑप्शन डी इलेक्ट्रोड, ऑप्शन सी उत्तर। पुढील प्रश्न, डीसी मशीनमधील योक पासून बनवतात? ऑप्शन ए तांबे, ऑप्शन बी कार्बन, ऑप्शन सी सिलिकॉन स्टील, ऑप्शन डी कास्ट आयर्न। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कास्ट आयर्न। पुढील प्रश्न, सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटरमध्ये फील्ड डॅशला जोडले असतात। ऑप्शन ए आर्मेचरच्या सिरीजमध्ये, ऑप्शन बी आर्मेचरच्या पॅरलमध्ये, ऑप्शन सी बाह्य सप्लाय सोर्समध्ये, ऑप्शन डी वरीलपैकी कोणतेही नाही। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी बाह्य सप्लाय सोर्सला। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 50वा, खालीलपैकी कोणत्या जनरेटरचा उपयोग आर्क वेल्डिंगमध्ये करतात? ऑप्शन ए शंट जनरेटर, ऑप्शन बी सिरीज जनरेटर, ऑप्शन सी कम्युटेटिव्ह कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन डी डिफरेन्शियल कंपाऊंड जनरेटर। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए शंट जनरेटर। नमस्कार मित्रांनो, आपण आता हा भाग 1 पाहिलेला आहे, तर बघूया आता आपण पुढल्या भागामध्ये भाग क्रमांक 2 लवकरच। तो बघण्यासाठी आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढला भाग येण्यासाठी बेल आयकॉन बटन दाबा। नमस्कार।